अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपला विषय आहे देवघरा विषयी आज थोडी माहिती सांगणार आहे। देवघरामध्ये आपल्या कोणकोणत्या वस्तू असले तर शुभ मानले जातात आणि देवघरामध्ये कोणकोणत्या वस्तू असल्यावर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते आणि कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नये आणि देवघर कसा असावा याच्याविषयी आज मी थोडी माहिती सांगणार आहे। बघा, देवघर हे देवारा आहे। हे प्रत्येक कुटुंबात देवारा असणे आवश्यक आहे। ज्या घरात देवारा नाही तो घर आध्यात्मिक दृष्टीने शमशान मानले जाते। आई वडिलांपासून मुलगा स्वतंत्र राहत असला तरीही त्याला आपला कुटुंबाचा स्वतंत्र देवघर आवश्यक ठेवावा। नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवनात हे एक प्रकारचे आसुरी जीवन ठरते। म्हणून ईश्वरांच्या साक्षीने चाललेला संसार हा चतुर्भुज विष्णूचा संसार असल्यामुळे शांती समाधानाच असतो। ज्या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते ते एक प्रकारचे चतुष्पादच म्हणजे पशुतुल्य ठरते। म्हणून प्रत्येक कुटुंबात सर्व दैनंदिन व्यवहारात ईश्वर साक्षीनेच व्हावेत। देवघराची जागा कोणती आहे? देवघराची जागा बघा, ईशान्य कोपरा। ईशान्य कोपरा म्हणजे मूळ अधिष्ठान ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराचं स्वरूप। देवघर हे लाकडाचे असावे, शक्यतो शीशम अथवा सागवानाच्या लाकडापासूनच बनवलेला असावे। आपल्या घरात आय व वय असते तसे देवघरालाही आय व वय असते। म्हणून देवघर हे 17 इंच गुणिले 17 इंच म्हणजे 21 इंच गुणिले 21 इंच किंवा 25 इंच गुणिले 25 इंच या मापाचा असावे। देवघरातील 3 किंवा 5 पायऱ्या असाव्यात। देवघरातील रचना कशी असावी? देवघरात सर्वप्रथम वरच्या पायरीवर मधोमध श्री स्वामी समर्थ महाराजांचं किंवा तुम्ही कोणत्या गुरूंना मानता त्या किंवा तुमच्या कुलदेवीचं फोटो वरती असावा आणि दुसऱ्या पायरीवरती कुलदेवीचं टाक असावा आणि शेजारी उजव्या बाजूला श्री कुलदैवत म्हणजे कुलदेव याचा टाक असावा आणि त्याच्या उजव्या बाजूस श्री भैरव टाक, तुमच्याकडे कोणता कुलदेव भैरव टाक असेल किंवा तुमचे कोणते कुलदेव आहे त्यांचं टाक असावा। दक्षिणेस श्री गणपतीची डाव्या सोंडीची मूर्ती असावी आणि त्याच्या उजवीकडे श्रीरंग म्हणजे बाळकृष्ण, श्रीरंगनाथ म्हणजे बाळकृष्ण याची मूर्ती असावी। त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी आणि दर पौर्णिमेला त्याची तांदूळ बदलून निर्मल्यात किंवा पक्षीला खाऊ घालावे आणि दुसरे तांदूळ भरून ठेवावे आणि त्याच्या उजव्या बाजूला श्री महादेव नंदी नसलेला असावेत आणि भरीव शिवलिंग असावे आणि चौथ्या पायरीवरती परिवार पूर्ण चालत असलेले पितरांचे टाक असावे। जर नसेल तर तुम्ही त्याच्यावर हे ठेवू शकता, दुसरे तुम्ही देव ठेवू शकता। आणि 5व्या पायरीवरती पिवळ्या आगर गुलाबी रंगाच्या आसनावर श्रीयंत्र ठेवावे आणि याच 5 पायऱ्यावर रंगाच्या आसनावर श्री महामृत्युंजय यंत्र ठेवावे आणि देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ उजवीकडे घंटी आणि डावीकडे शंख पूर्व व पश्चिम ठेवावे आणि यंत्रेची देवता असल्याने आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नयेत, जमिनीवर समांतर असावी। देवघरामध्ये काय ठेवू नये? देवघरामध्ये देवपूजेचे देव एकपेक्षा जास्त असू नये, एकच देव असावा। देवाऱ्यात धन पैसे दडून ठेवू नये। देवाऱ्याच्या कमीत कमी देव किंवा मूर्ती फोटो असावीत। एक फोटो असले आणि एक मूर्ती असलं तर चालेल। एकाच देवाचे 2-2 जास्त मूर्ती पूजेमध्ये नसावे, त्यामुळे त्यापैकी एकही कार्य आपलं पूर्ण होत नाही, आपलं कोणतेही देवांचं कृपा प्राप्त होत नाही। त्याच देवतेची मूर्ती व फोटो चालेल।
देवीची निरनिळ्या दोन असले तरीही पण चालतील, जास्त त्यापेक्षा जास्त चालत नाही. दत्तक दिलेले देव अगर बुडती घराण्यातले देवघरात पुंजू नयेत. सर्व विविध ते सर्वच विविध विसर्जन करून नवीन देव करावे. जर आपल्याला कोणी दिले असेल तर ते देव आपल्या देवघरामध्ये पुंजू नये. सोन्याचे असले तरीही विसर्जन करून टाकावे. आणि पूजकांची वंशबुडती होते. असे केल्याने आपली सुद्धा वंशबुडती होते. अनेक संकटाला ते त्रास होतात. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नयेत. आणि घराण्यात वातावरण शमशान मध्ये होऊन जातं. कारण भगवान शंकराचं सगुण रूप हे शमशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. आणि संसारी माणसाला मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबात वंश खंड होण्याची शक्यता असते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणमुखी मारुती फोटो लावता येईल. तसेच देवाऱ्यात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटात अति उदास राहते. देवाऱ्यात मुंज पूजा करू नयेत. बाकीचे देव काम करीत नाहीत, शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बांधतात. बंधनात अडकल्यामुळे मुंज पूजा करूनही त्यांचे फळ शापित मिळतात. आणि देवाऱ्यात गायत्री मातेचीही पूजा करू नये. आणि दररोज देवाला पंचोपचार पूजा करून नैवेद्य आरती दाखवावे. आणि दररोज सकाळ किंवा संध्याकाळी एकदा तरी आपल्या घरामध्ये आपल्या स्वामींची किंवा तुमच्या जे गुरुला मानतात त्यांची आणि कुलदेवीची आरती झालीच पाहिजे. आणि आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र आणि शंख, घंटा ह्या वस्तू आवर्जून ठेवले तर आपल्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही. श्रीयंत्र हे लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली यंत्र आहे. ह्या यंत्रावर आपण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला कुंकुमार्जन करून ह्या श्रीयंत्राची पंचोपचार रोज पूजा करून दीप दाखवून आणि दररोज श्रीसूक्ताचं पाठन केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. आणि लक्ष्मी माताला आकर्षित करणारा यंत्र म्हणजे श्रीयंत्र. तर आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असणे खूप शुभ मानले जाते. आणि शंख हे भगवान विष्णूचं आहे. विष्णू एका हातामध्ये शंख घेऊन बसलेले आहे, तुम्ही बघितलं असाल. भगवान विष्णू एक साधन आहे. भगवान विष्णूचं तो साधन भगवान स्वरूपीच साधन आहे. म्हणून शंख आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. देवघरामध्ये शंख नसलं तर देवघर अपूर्ण राहतं. म्हणून शंखाची स्थापना जरूर झाली पाहिजे. त्याचबरोबर घंटा आपल्या देवघरामध्ये एक असा घंटा नाद करणारा एक घंटा असायला हवा. त्या घंटाचा नाद केल्याने आपल्या घरातली सगळी काही नकारात्मकता नष्ट होती आणि घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतो. म्हणून सकाळ किंवा संध्याकाळी घंटा नाद करून देवांची आरती जरूर करावी. आणि शंखामध्ये दक्षिणमुखी शंख असणे शुभ मानले जातं. म्हणून शंखामध्ये थोडं दक्षिणमुखी शंखामध्ये पाणी टाकून आणि शंख जमिनीवर ठेवलं जात नाही. म्हणून शंखाला एक स्टँड असतो. स्टँड घेऊनच शंख त्या स्टँडवर ठेवावे. आणि त्याच्यावरती आपल्याला दररोज पाणी घालायचं आहे. आणि ते पाणी काढून पूर्ण घरामध्ये थोडंसं शिंपडून दुसरं पाणी स्वच्छ भरून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपलं आलेलं धन टिकून राहण्यासाठी कुबेर यंत्र असणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कुबेर यंत्र हे धनाचे देवता आहेत. लक्ष्मी माता हे लक्ष्मी येण्याची देवता आहेत. म्हणजे श्रीयंत्रामुळे आपल्या घरामध्ये धन येतं. धन आलं तर टिकून राहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र आणणे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र आणून स्थापना करावे. आणि दर गुरुवारी पंचोपचार पूजा करून धूप दाखवून कुबेरांचा जो काही तुम्ही मंत्र येतं तो मंत्र 11 वेळेस 21 वेळेस म्हणावा. आणि दररोज म्हटलं तरी पण चालेल. आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपलं कितीही धन आपण कमवतो आणि तो आरोग्याच्या नावाने आपला तो धन खर्च होऊन जातो. म्हणून आपण आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून
रुद्रयंत्र आपल्या घरामध्ये स्थापना करावे आणि दर सोमवारी त्याच्यावरती रुद्रपाठ किंवा शिवमहिम स्तोत्र, हा मराठीमध्ये आहे शिवमहिम स्तोत्र, आणि रुद्रपाठ हे सुद्धा मराठीमध्ये आहे. तुम्ही नित्यसेवा घेतली असेल तर त्याच्यामध्ये मराठी संस्कृत दोन्ही आहे. मराठीमधून मी दर सोमवारी म्हणून जर आपण ते तीर्थ घेतल्याने आपले असंख्य आजार बरे होतात. म्हणून आपल्या घरामध्ये रुद्रयंत्र असणे सुद्धा शुभ मानले जाते. त्याचप्रकारे आपल्या देवघरांची दररोज पूजा झाली पाहिजे. पंचोपचार पूजा करून जे काही आपण घरामध्ये अन्न बनवतो, जे अन्न शिजवतो, ते अन्न शिजवलेलं अन्न आपण जेवण करण्याच्या आधी देवाला दाखवायचं आहे आणि देवाला दाखवून मग ते अन्न सगळ्या आपल्या अन्नात मिक्स करायचं आहे. ते अन्न नसून तो प्रसाद बनून जातो. म्हणून आपल्या तेच प्रसाद आपण खाल्ल्याने आपल्या विचारामध्ये सकारात्मकता राहते. म्हणून आपण सात्विक बनतो. म्हणून आपण सात्विक अन्न आपल्याला घ्यायचं आहे. पण नॉनव्हेज बनवलं तर हे देवाला दाखवायचं नाही, एवढं तर लक्षात ठेवा. फक्त आपण साधंच जेवण देवाला दाखवायचं आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवघराची पूजा करायची आहे आणि वस्तू आपल्या स्थापना करायच्या आहेत. तर हे देवघराविषयी थोडीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक जरूर करा. तुमची एक लाईक जरूर करा.